जिथं जिथं लोकशाही आहे त्याचा एक सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये भारतात किती टक्के लोकशाही आहे ठरवण्यात आलं. तर त्या सर्वेनुसार भारतामध्ये 4% लोकशाही आहे. याचा अर्थ 96% या देशामध्ये हुकुमशाही किंवा सरंजामशाही आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर ज्या संविधानिक संस्था आहेत त्या संविधानिक संस्था या पूर्णतः हुकुमशाही पद्धतीनं चालवण्याचा जो प्रयोग इथं 2014 नंतर सातत्यानं चालू आहे, मग ते पार्लमेंट असो, मग ते एक्झिक्युटिव्ह असो, ती ज्युडिशरी असो, कितला मीडिया असो, कितला CBI असो, ED असो, कुठलीही संस्था असो, त्या संस्था ज्या सार्वभौमत्व घेऊन आजपर्यंत संविधानिक सार्वभौमत्व घेऊन आजपर्यंत या देशात जगत आल्यात, त्यांचं सार्वभौमत्व हिसकावल्या गेल्या, त्या पंगू करण्यात आलेल्या आहेत. तिथे एक डिक्टेटर आपलं डिक्टेट करत असतो आणि त्यानुसार त्या आज काम करत असतात. याच्या पाठीमागं आपण जर गेलो तर आजची जी परिस्थिती आहे, आज जे ऑगस्ट महिन्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी ऑगस्ट 2021ला एक प्लान घोषित केला या देशामध्ये. तो प्लान आहे नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन. आता या नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईनच्या अंतर्गत त्यांना 6 लाख कोटी रुपये उभे करायचे आहेत आणि ते 6 लाख कोटी रुपये त्यांना फक्त 4 वर्षात उभे करायचे आहेत. म्हणजे 2022 ते डिसेंबर 2025 पर्यंत. आता प्रश्न असा आहे की हे जे 6 लाख कोटी रुपये उभे केले जाणार आहेत, ते 6 लाख कोटी रुपये हे या देशातील जे पब्लिक सेक्टर आहेत, जे इथल्या लोकांच्या टॅक्समधून उभे झालेले आहेत, त्यांना विकून हे करणार आहेत. अच्छा, ते विकून कोणते विकणार आहेत? तर जे फायद्यामध्ये आहेत ते विकणार आहेत. जे तोट्यात आहेत त्याला हात लावणार नाहीत. ते जे फायद्यात आहेत, जे हजारो कोटी रुपये नफा हे कमवतात आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देतात, रिझर्व्ह बँकेत जमा करतात, त्या नफ्यामध्ये असलेल्या उद्योगांना विकण्याचा यांनी चंग बांधलेला आहे. आणि याच्यामध्ये रेल्वे आहे, सडक आहे, त्याच्यानंतर तुमचं वीज आहे, फूड आणि फूड सप्लाय चेन आहे, असे अनेक प्रकार आहेत. जे इथं ऑइल कंपन्या आहेत, BPCL आहे, HPCL आहे, ONGC आहे. आता तुम्ही बघितलं असेल की BPO निघाला याचा LIF इन्शुरन्सचा, LICचा. तो BPO ज्या पद्धतीनं काढण्यात आला आणि याच्यानंतरचे जे BPO निघतील ते एक वेळ अशी व्यवस्था येणार आहे की त्याच्यामध्ये 51% शेअर्स हे प्रायव्हेटचे असतील, प्रायव्हेट संस्थांचे असतील आणि 49% शेअर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असतील. तेव्हा त्याच्यावरती राज्य हे प्रायव्हेटचं उभं होणार आहे. आणि अशा पद्धतीनं या देशाला आर्थिक रूपानं संपूर्णतया पोखरण्याचं कटकारस्थान या देशामध्ये जे सत्ताधारी आलेत, ते सत्ताधारी काँग्रेसचे असो की BJPची असो, यांनी या देशाला अशा पद्धतीनं पंगू बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि हे जे आरक्षणाचं तत्त्व आहे, या आरक्षणाच्या तत्त्वानुसार सर्वात जास्त नोकऱ्या जर कुठं मिळत होत्या तर त्या पब्लिक सेक्टरमध्ये मिळत होत्या. आणि त्या पब्लिक सेक्टरमध्ये ज्या नोकऱ्या मिळत होत्या, जेव्हा हे पब्लिक सेक्टर विकल्या जातील तर प्रायव्हेट प्लेयर जेव्हा येतो, जेव्हा मल्टीनॅशनल कंपन्या तिथं येतात, त्या कंपन्या काय करतात? त्याचं रिस्ट्रक्चरिंग करतात. कोणत्याही कंपनीला जेव्हा त्यांनी हातात घेतो त्याचं रिस्ट्रक्चरिंग करतात आणि ते रिस्ट्रक्चरिंग करत असताना मेरिट बेसिस रिस्ट्रक्चरिंग सांगतात आणि त्याच्यामध्ये त्यातले कर्मचाऱ्यांनी अधिकारी कमी करतात. आणि ती सर्वात पहिले गाज कुऱ्हाड कोणावर कोसळणार? SC ST OBCवर. आणि ते SC ST OBCच्या ज्या लाखो लोक आहेत जे आज नोकरीवर आहेत ते बेरोजगार होणार आहेत. आणि हा प्रकार फक्त 6 लाख कोटी पुरता मर्यादित नाही. त्याच्यामध्ये नॅशनल एक प्लान आहे. तो प्लानच्या अंतर्गत त्यांना 100 लाख कोटी रुपये पाहिजे आहेत. नॅशनल डेव्हलपमेंट प्लान, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्लान असं नाव दिलं आहे त्यांनी. त्या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्लानमध्ये त्यांना 100 लाख कोटी रुपये उभे करायचे आहेत. तर 100 लाख कोटी उभे करत असताना हे लोक या देशातले सर्व पब्लिक सेक्टर हे विकणार आहेत. आणि हे कोणाला विकणार आहेत? हे मल्टीनॅशनल कंपन्यांना विकणार आहेत, अदानी अंबानीला विकणार आहेत, जे त्यांचे नियरेस्ट अँड डिअरेस्ट उद्योगपती आहेत त्यांना विकणार आहेत. आणि ते विकल्यानंतर आणि हे किती वर्षासाठी विकणार आहेत माहिती आहे? 99 वर्षासाठी.
जेव्हा 99 वर्षासाठी एक उद्योग विकला जातो, तिथल्या SC STची नोकरी जाते, तर 99 वर्ष तर ते आरक्षणाचं तत्त्व लागूच करणार नाही. मग 99 वर्ष जेव्हा आरक्षणाचं तत्त्व लागू करणार आहे, तर 99 वर्षानंतर आरक्षण या शब्दाला काय अर्थ उरणार आहे हे तुम्ही कल्पनेनं समजू शकता. आणि हा जो प्रकार आहे म्हणजे आमची रोजीरोटी हिसकावण्याचा आम्हाला एक शिडी दिली होती, ज्या शिडीमुळे आम्ही एका बाकी जे डेव्हलप लोक आहेत त्यांच्या बरोबरीने येण्याची शिडी होती. ही शिडी म्हणजे काय आमच्यावर मर्सी नव्हती, हे शिडी म्हणजे काय आम्हाला काही उपकार नव्हते. कारण की हजारो वर्ष आमचं जे शोषण झालं त्या शोषणातला एक छोटासा भाग म्हणजे यांनी मुख्य प्रवाहात यावं, त्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिलेली हे बाबासाहेब आंबेडकरच्या अथक परिश्रमातून मिळालेली ही शिडी होती. परंतु प्रश्न असा आहे की ही शिडी देखील जर आम्ही वाचवू शकलो नाही, आमच्या ताटात वाढून दिलेली भाकर देखील आम्ही सुरक्षित करू शकलो नाही, तर येणाऱ्या दिवसामध्ये आता तर गुलाम आहोतच, परंतु याच्या पलीकडे गुलामी हे भयानक येणार आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीने या समाजाला जागृत करण्यासाठी अशा पद्धतीचे अनेक याच्या पुढे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि याच्यामधून जसं ज्या पद्धतीने 3 काळे कायदे इथे आले होते शेतकऱ्यांच्या विरोधातले, आणि त्या काळ्या कायद्याच्या अंतर्गत शेतकरी पूर्णतः गुलाम होणार होता, त्याच्या पूर्ण जमिनी कॉर्पोरेट घेणार होते आणि त्यांना कुठलाही मोबदला मिळणार नव्हता, ते शेतमजूर होणार होते. आणि म्हणून त्यांनी आपल्या भविष्याचा विचार केला. 1 वर्ष जबरदस्त आंदोलन केलं, 300-350 लोकांची आहुती दिली आणि त्या आहुतीतून त्यांनी तो काळे कायदे मागे घ्यायला मजबूर केलं. आज त्याच पद्धतीनं आमची ही रोजीरोटी आहे. ही वाचवण्यासाठी जर आपण तेवढं आंदोलन केलं नाही, तेवढं योगदान बलिदान दिलं नाही, त्या पद्धतीनं ज्या संविधानिक पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं आणि ज्या सातत्यानं केलं, अशा पद्धतीचं आंदोलन आज आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे जर आपण SC ST OBCचे लोक करू शकू तरच आपण येणारी गुलामी थोपवू शकतो. अन्यथा या देशामध्ये संविधान बदलण्यासाठी बाळासाहेब सांगतात 2024 नंतर हे संविधान इथे अस्तित्वात राहणार नाही जर BJPचं सरकार आलं तर. आणि इथे मनुस्मृती जी म्हणते की शूद्राणाम मती न दद्यात शूद्राणाम धनसंचया ब्राह्मणानाम बाधते, तुम्हाला धनसंचय करण्याचा अधिकार नाही आहे, तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही आहे. आणि त्या पद्धतीनं आपण पूर्णतः गुलामीला प्राप्त होऊ. इथे CA NRCच्या माध्यमातून देखील आपला जो मताचा अधिकार आहे तो हिसकवण्याचा इथं प्रयत्न सुरू आहे आणि ते होणार आहे जर 2024ला BJP इथं पुन्हा आली. आणि त्याला आमचा आरोप आहे की त्याला इथली काँग्रेस पूर्णतः साथ देते आहे, कारण की काँग्रेस आणि BJP एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. इथे बसलेले अनेक लोक आहेत नागपूर शहरातले, बरेचदा आम्ही बघतो हे बोलतात दगडापेक्षा वीट मऊ. अरे तुम्ही डोकं वापरा, कोणता दगड कोणती वीट आणि कोण मऊ? अरे हे लोकांनीच आपल्याला सत्यानाश केला आहे, याच लोकांनी आपल्याला गुलाम केला, यांनीच आरक्षण आणि संविधान इथून परास्त करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. म्हणून आपला दुश्मन कोण आणि आपला दोस्त कोण हे ओळखण्याची आज वेळ आलेली आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण जे होड दिलं ते त्या लोकांना होड दिलं ज्या पक्षाचे करते धरते सवरते हे उच्चवर्णीय आणि भांडवलदार आहेत. आणि त्या उच्चवर्णीय भांडवलदारांना या देशातून संविधान संपवायचं आहे, या देशातून आरक्षण संपवायचं आहे. आणि आम्ही चूक केली. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार, एवढा मोठा अधिकार आपल्याला दिला होता, ज्यातून मुक्तीचा मार्ग आपल्याला काढायचा होता. तो मुक्तीचा मार्ग काढायला आम्ही 70 वर्षामध्ये कुठेतरी फेल्युअर झालो आहे. आणि अशा पद्धतीनं आता तरी आपण जागृत झालो पाहिजे आणि आपल्या मुक्तीचा मार्ग आपण सुरक्षित केला पाहिजे आणि आपली मुक्ती ही आपण मिळवली पाहिजे आणि गुलामी थोपवली पाहिजे. म्हणून ज्या पद्धतीने इथे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या पद्धतीचं, तेवढ्या ताकदीचं, तेवढ्या बलिदानाचं आणि तेवढं संविधानिक पद्धतीचं आंदोलन आज आपल्याला उभं करावं लागेल. आणि जर ते करू शकलो नाही तर आपली गुलामी ठरलेली आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम. धन्यवाद राहुल. सार्वजनिक उद्योगांच्या खाजगीकरणाचे आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयीच्या संदर्भात या ठिकाणी विचार मांडण्यासाठी मी विनंती करतो आहे प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांना. त्यांनी या ठिकाणी यावं. माफ करा, आयुष्मान प्राध्यापक प्रभाकर बडोले सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपले विचार मांडावेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सर, आजच्या कार्यक्रमाचे
वक्ते डॉक्टर गौतम कांबळे सर, माजी विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर. दुसरे वक्ते डॉक्टर रमेश शंभरकरजी, ते आज नाहीत काही कारणास्तव. आयोजक आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यासमोर सादर केली ते इंजिनियर राहुलजी वानखेडे. आज आपण सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण, त्याचे आर्थिक व सामाजिक परिणाम या विषयावर परिचर्चा घेत आहोत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपण मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था स्वीकारली. ती मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारत असताना आपल्या देशातील सामाजिक स्ट्रक्चर किंवा सामाजिक रचना याचा विचार करून भारताचा विकास करत असताना आपल्याला देशातील संबंध, जाती धर्मांचा विचार करून त्या सगळ्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणता येईल या स्वरूपाचा तो एक विचार होता. परंतु कालक्रमानुसार जर आपण अर्थव्यवस्थेच्या टप्प्याटप्प्यानं जर विचार केला तर आपण 67पर्यंतचा कालावधी पहा, 51 ते 67, त्याच्यानंतर 1967 ते 1990, 90च्या नंतर 91 ते 2000, 2000 ते त्याच्या पुढील टप्प्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा 1969ला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हापासून खऱ्या अर्थानं भारताच्या आर्थिक प्रगतीला सुरुवात झाली. त्यापूर्वी त्या बँका ज्या खाजगी क्षेत्रात होत्या, आपल्या खातेदारांचा पैसा बँकांमध्ये जमा झाल्यानंतर जो भाग भांडवल तयार व्हायचा त्या भाग भांडवलाचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी आणि संबंध देशातील जनतेच्या विकासासाठी होत नसून तो ज्यांच्याकडे त्या बँकांचे अधिकार होते त्यांच्या विकासासाठी होत होता. त्यानंतर आपण पाहतो की 2दा बँकांचे राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर आपल्याला विकासाचा जो स्वरूप आहे तो थोडा बदललेला दिसतो. परंतु 90च्या दशकामध्ये आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत स्ट्रक्चरल चेंज आपण पाहतो. 90च्या दशकामध्ये जेव्हा मंडल आयोग लागू झालं, त्या मंडल आयोगाच्या लागू होण्यामुळे देशभरामध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं परिचर्चा, संवाद होऊ लागले. त्या निमित्तानं त्याच्यापूर्वी आपण अनुसूचित जातीमध्ये असणारे बौद्ध मोठ्या प्रमाणावर संघटनांच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये परिचर्चा, संवादांच्या माध्यमातून जनजागृती करत होतो. परंतु त्या 90च्या दशकात मंडल आयोगाच्या माध्यमातून OBC समाजामध्ये जनजागृती व्हायला लागली. हे होत असतानाच 90-91च्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्था आपली ही उदारीकरणाकडे झुकते आहे आणि त्याच उदारीकरणाचा टप्पा म्हणून नवीन आर्थिक धोरण आपण स्वीकारतो. आणि त्या नवीन आर्थिक धोरणामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण असे 3 भाग त्याचे आपण पाहतो. आणि त्यामधील तो जो खाजगीकरणाचा भाग आहे, या खाजगीकरणाच्या अंतर्गत 91 पासून मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणाकडे वळतो. आणि त्या 91 नंतर आपण पाहतो की आपल्या ज्या नोकऱ्या आहेत यामधील जे आरक्षण आहे किंवा हिस्सा आहे हा हळूहळू कमी व्हायला लागतो. मी शिक्षण घेत असताना, MPhil करत असताना, नवीन आर्थिक उद्योगाच्या अनुषंगानं संशोधन करत असताना याचा मी एक आढावा घेतला. उद्योग क्षेत्रातील जे याचे काय परिणाम झाले, तर मला असं दिसून आलं होतं की जे लघु आणि मध्यम उद्योग आहेत, या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये किंवा त्यांच्यावरती या नवीन आर्थिक धोरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून आला. हे धोरण स्वीकारत असताना धोरणकर्त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी फार मोठ्या प्रमाणावर सांगितलं की बाबा हे धोरण आपण स्वीकारल्यानंतर देशाची प्रगती फार झपाट्यानं होईल, यामुळे रोजगार निर्माण होतील, नवीन इंडस्ट्रीज येतील,
त्यामध्ये आपला जो युवा वर्ग आहे याला मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त होतील. परंतु असल्या प्रकारचा कुठलाही अनुभव नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर आज आपण साधारणतः 30-32 वर्षाचा कालावधी होतो आहे, साधारणतः 31 वर्ष पूर्ण त्या कालावधीला झालेला आहे. तर रोजगार वाढण्याच्या ऐवजी उत्तरोत्तर रोजगार हे कमी कमी होत जात आहेत असं आपल्याला दिसून येत आहे. आज घडीला आपण जर पाहिलं तर जे पब्लिक सेक्टर आहे याच्यामधील ज्या उद्योगधंदे आहेत यामध्ये आपल्याला रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर होत्या. जर यांचं खाजगीकरण होत असेल तर खाजगीकरण जर झालं तर त्या खाजगीकरण होण्यामुळे आपल्या ज्या नोकऱ्या आहेत या नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर गदा येणार आहे. साधारणतः आपण जर पाहिलं तर या सार्वजनिक जे उपक्रम आहेत भारत सरकारचे त्या सार्वजनिक उपक्रमाचा जर विचार केला तर आपण पाहतो की 2006-07च्या पब्लिक एंटरप्राइजेस सर्वे ऑफ डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस यांनी प्रसारित केलेला जो डाटा आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की 216 पब्लिक सेक्टर युनिट जे आहेत ते कार्यरत आहेत आणि 74 जे युनिट आहेत, 74 ज्या इंडस्ट्री आहेत त्या इस्टॅब्लिश करायच्या आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्यांची वर्गवारी त्यांनी शेड्यूल ए, शेड्यूल बी, शेड्यूल सी आणि शेड्यूल डी यामध्ये समावेशित केली आहे. ते शेड्यूल बनवत असताना त्यांच्या राष्ट्रीय क्षेत्रातील विकासामधील आणि भागभांडवलातील हिस्स्यानुसार त्या 4 शेड्यूलमध्ये त्यांचं विश्लेषण करण्यात आलं. शेड्यूल एमध्ये 64 इंडस्ट्रीज आहेत, शेड्यूल बीमध्ये 67 इंडस्ट्रीज आहेत आणि शेड्यूल सीमध्ये 45 इंडस्ट्री आहेत आणि शेड्यूल डीमध्ये आज घडीला 2022ची ही आकडेवारी सांगतो आहे, शेड्यूल डीमध्ये 4 इंडस्ट्री आहेत. त्याच 2007मध्ये 6-7मध्ये आपण जर पाहिलं तर ह्या इंडस्ट्रींची संख्या याच्यामध्ये आपण पाहतो की नवरत्न, मिनीरत्न 1 आणि मिनीरत्न 2 अशा प्रकारे त्याला विभाजित केलं होतं. आपण नवरत्न इंडस्ट्रीची संख्या आहे 16, मिनीरत्न 1मध्ये 41 इंडस्ट्री आहेत आणि मिनीरत्न 2मध्ये 13 इंडस्ट्री आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण जर त्यामधील उत्पन्न इंडस्ट्री वाईज किंवा त्याच्या गटानुसार जर उत्पन्नाचा शेअर पाहिला आणि त्यामध्ये असलेल्या मॅनपॉवरचं जर प्रमाण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की जी ए ग्रुप किंवा ए शेड्यूलमध्ये जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचा जो हिस्सा आहे टोटल इन्कममध्ये तो 5,63,467 करोड एवढा आहे आणि त्याचा त्या टोटल इंडस्ट्रीतील शेअरशी जो प्रमाण आहे तो 68.15% आहे. त्याच्यानंतर ह्या झाल्या ए प्लस ज्या कॅटेगरी आहे त्याच्यामधील इंडस्ट्रीचा ए शेड्यूलमध्ये येणाऱ्या इंडस्ट्री 39, त्याच्यामधील जो टोटल उत्पन्न आहे तो आहे 2,21,924 करोड रुपये आणि त्याचा जो इंडस्ट्रीमधील जो हिस्सा आहे तो 26.84 म्हणजे साधारणतः 27% आसपास आपल्याला दिसून येतो. बी शेड्यूलमधील इंडस्ट्री आहेत 53, त्याच्यामधील उत्पन्न जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की त्या उत्पन्नामध्ये 33,694 करोड एवढा आहे आणि त्याचा जो पर्सेंटेज आहे शेअरमधला तो 4.08 एवढा आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर सी शेड्यूलमध्ये 49 इंडस्ट्रीचा जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न आहे 6,719 करोड आणि त्याचा हिस्सा शेअर आहे 0.48.
डी शेड्यूलमधील ज्या इंडस्ट्री आहेत त्यांचा हिस्सा आपण पाहतो तो 0.12 अशा प्रकारे आहे. आणि मॅनपॉवरचा जर आपण विचार केला, मनुष्यबळाचा जर विचार केला, तर आपल्याला असं दिसतं की A+ ज्या कॅटेगरीमध्ये 6,59,454 एवढा मॅनपॉवर आहे. म्हणजे टोटल जो मॅनपॉवर आहे इंडस्ट्रीयल सेक्टरमधला त्याच्यात 41% जवळपास मॅनपॉवर आपल्याला या A+ कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसतो. ए शेड्यूलमधील इंडस्ट्री आपण पाहिल्या तर साधारणतः त्याच्यामध्ये 7,40,479 एवढा मॅनपॉवर दिसतो. म्हणजे एकूण मॅनपॉवरशी जर आपण त्याचा प्रमाण तपासून पाहिलं तर आपल्याला 46% आसपास आपल्याला दिसतं आहे. त्याच्यानंतर बी शेड्यूलमधील जो मॅनपॉवर आहे तो मॅनपॉवर साधारणतः 1,53,700 याच्या जवळपास, म्हणजे साधारणतः 9.5% आपण म्हणू एवढा मॅनपॉवर आपल्याला दिसतो. सी ग्रुप जो आहे कॅटेगरी त्याच्यामध्ये 3.24% मॅनपॉवर आहे आणि डीमध्ये 0.5% मॅनपॉवर आपल्याला दिसून येतो. 2017-18मध्ये ज्या 331 पब्लिक सेक्टर युनिट्स किंवा इंडस्ट्रीज एंटरप्राइजेस होते यापैकी 257 कार्यरत होते आणि 74 जे आहेत ते इस्टॅब्लिश करायचे आहेत असं सरकारनं सांगितलं. त्यापैकी 2016ला जो खाजगीकरणाचा निर्णय किंवा पॉलिसी यांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केली त्यामध्ये 36 इंडस्ट्रींना आयडेंटिफाईड करण्यात आलं की ज्यांचं सर्वप्रथम खाजगीकरण करायचं. त्या 36 इंडस्ट्रीपैकी 8 पब्लिक सेक्टर युनिट जे आहेत त्यांचं निर्गुंतवणुकीकरणाचं कार्य पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला दिसून येतं. त्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आहे, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आहे, त्यानंतर आपल्याला HSCC इंडिया लिमिटेड आहे, नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड आहे, त्यानंतर ड्रेगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहे, त्यानंतर आपल्याला असं दिसतं की THDC इंडिया लिमिटेड आहे, नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहे आणि कामराज. ही आकडेवारी तुम्हाला 14 डिसेंबरची 2021ची लेटेस्ट आकडेवारी आहे. त्याच्यानंतर आपण हे जे वर्गीकरण झालं यामध्ये 2 ग्रुपमध्ये त्या इंडस्ट्रींना आपण विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक इंडस्ट्री सेगमेंट आणि दुसरा सर्व्हिस सेगमेंट. या इंडस्ट्री सेगमेंटमध्ये त्यांचं वर्गीकरण करत असताना त्यांना 8 भागामध्ये विभाजित करण्यात आलं. पहिला आहे मायनिंग, जे आता आपण पाहतो की त्याला खाजगीकरणासाठी आयडेंटिफाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे मेटल, तिसरा आहे पेट्रोलियम, चौथा आहे पॉवर, पाचवा आहे इंजिनिअरिंग, सहावा आहे फर्टिलायझर, सातवा आहे केमिकल अँड फार्मास्युटिकल्स, त्याच्यानंतर आठवा आहे कन्झ्युमर गुड्स. अशा प्रकारे या इंडस्ट्री सेगमेंटमध्ये 130 पब्लिक सेक्टर युनिट्स आपल्याला दिसून येतात. तर सर्व्हिस सेक्टर जर सेगमेंटचा विचार केला तर त्याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन, फायनान्स सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्ट अँड टुरिझम सर्व्हिसेस, त्याच्यानंतर ट्रेडिंग अँड वेअरहाऊसिंग सर्व्हिसेस, त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की कन्सल्टन्सीज आणि शेवटचा आहे 6वा कन्स्ट्रक्शन. अशा प्रकारे हे जे सर्व्हिस सेक्टरचे सेगमेंट आहेत, सर्व्हिस सेगमेंटमध्ये 6 भागामध्ये याला विभाजित करण्यात आलेलं आहे. आणि या 6 भागांमध्ये ज्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत ह्या साधारणतः 86 आहेत. अशा प्रकारे इंडस्ट्री सेगमेंटच्या 130 आणि सर्व्हिस सेगमेंटच्या 86 अशा प्रकारे कार्यरत असणाऱ्या पब्लिक सेक्टर जे युनिट आहेत ते 216 असे आपल्याला दिसून येतात. त्याच्यापैकी 5 इंडस्ट्रींचे प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरण हे झालेलं आहे. आता याचं सूतोवाचन गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन जे विभाग आहे या विभागाचे जे सेक्रेटरी आहेत यांनी
ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी समिटमध्ये जाहीर केलं किंवा यांचं आपण खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये BEML, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पवनहंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स आणि इस्पात निगम या अशा प्रकारच्या इंडस्ट्री आहेत. आणि ही साधारणतः डिसेंबर जानेवारीची अहवाल आहे. याची आपल्याला जर माहिती उपलब्ध करून घ्यायची असेल तर जो businessstandard.com आहे याच्यावरती आपण गेलात तर ती आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर आपण पाहतो की प्लॅनिंग कमिशन होतं, योजना आयोग होतं. 2014ला जी आज कार्यरत असलेली सध्या जी सरकार आहे ती सरकार आल्यानंतर योजना आयोगाला बंद करून योजना आयोगाच्या जागी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली. सरकारने सरकारी धोरण ठरविणारी थिंक टँक समजल्या जाणारी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्याला नाव अत्यंत म्हणजे आपल्याला असं वाटेल की खरंच फार मोठं या संस्थेच्या माध्यमातून किंवा या संघटनाच्या माध्यमातून विकासाची कार्य खरंच होणार अशा प्रकारचा, ज्याला आपण आज नीती आयोग म्हणतो, या नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली. त्या नीती आयोगाने 12 पब्लिक सेक्टर जे युनिट्स आहेत त्यांच्या खाजगीकरणाची लिस्ट दिलेली आहे आणि त्याला नाव दिलं आहे कंट्रीज प्रायव्हेटायझेशन ड्राईव्ह. आणि त्या खाजगीकरणाच्या लिस्टमध्ये आपण जर पाहिलं तर कोल इंडिया लिमिटेड, पेट्रोलियम, पॉवर, ॲटॉमिक एनर्जी, स्पेस, डिफेन्स, बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्शियल सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्ट आणि टेलिकम्युनिकेशन अशा प्रकारच्या ह्या सर्व इंडस्ट्री आहेत. आता आपण विचार करा की जर ह्या इंडस्ट्रीज सर्वता खाजगीकरण झालं तर रिझर्वेशन राहिलं कुठं? तसंही रिझर्वेशन आपण जर पाहिलं तर रिझर्वेशन कागदावर आहे, वास्तवात दिसून येत नाही. कारण सरकार येतात, रिक्रुटमेंट केल्याच जात नाही. तर अशा प्रकारे म्हणजे आपल्या हातून कोल गेला, पेट्रोलियम गेला, पॉवर गेला, ॲटॉमिक एनर्जी गेले, स्पेसही गेलं, डिफेन्स. आपण जेव्हा मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली तेव्हा या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण सार्वजनिक म्हणजे कॅपिटलिझमही स्वीकारलं आणि समाजवादही स्वीकारला. अशा दोन्हीचा साम्य करून आपण आपल्या देशासाठी विकासाची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु जर आपल्या हातून हे सर्व सेक्टर गेले, यांचं खाजगीकरण झालं तर रोजगाराचं काय? साधारणतः आपण जर असं गृहीत धरलं तर एखाद्या कंपनीमध्ये 3 कर्मचारी असतील तर जर खाजगीकरण झालं तर त्या 3 कर्मचाऱ्यापैकी फक्त कामावर असणारा 1 कर्मचारी असेल, 2 कर्मचारी रिप्लेस केले जाणार. मी मागच्या आठवड्यामध्ये BSNLच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. पूर्वी BSNLच्या ऑफिसमध्ये जायचं तर प्रत्येक काउंटरवर कर्मचारी दिसायचे. त्या दिवशी मी त्यांना विचारलं बा सर्व कर्मचारी सुट्टीवर आहेत का? ते म्हणाले की नाही, आता हे आमच्या हाती देण्यात आलं. म्हणजे 2 कर्मचारी BSNLचे होते आणि 1 प्रायव्हेट कंपनीचा आता एजंट तिथे बसलेला होता. त्यांनी म्हटलं की हे आता सर्व काम आम्ही करणार. याच्यावरून अंदाज लावा, ज्या ठिकाणी 10 ते 12 काउंटर होते त्या ठिकाणी आता 2 कर्मचारी आहेत आणि 1 प्रायव्हेट व्यक्ती आहे. ज्या सार्वजनिक उपक्रमांचा आपण विचार करतो, संविधानाने आपल्याला आपल्या विकासासाठी जे आरक्षणाच्या माध्यमातून दिलेलं हक्क होतं, त्या हक्काचा जर विचार केला तर जर हे सर्व सेक्टर खाजगी जर झाले तर त्याचे आपल्यावर आर्थिक सामाजिक काय परिणाम होणार या बाजूनं आपल्याला डॉक्टर कांबळे सर सांगणारच आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो की आज घडीला देशाचं चित्र असं आहे की रोजगाराच्या बाबतीत विचार करत असताना 45 वर्षातील बेरोजगारीची जी स्थिती आहे ती अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणजे पीक पिरियडवर आहे, टॉप मोस्ट पॉईंटवर आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या स्वरूपाची बेरोजगारी निर्माण झाली असूनसुद्धा आपल्याला जे आंदोलनं व्हायला पाहिजे होते
ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून मला आठवतं की मागील 2 वर्षात NPR, CA, NRCच्या बाबतीमध्ये जेव्हा एजिटेशन सुरू झाले तर सर्वप्रथम ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी, देशात पहिला राजकीय पार्टी आहे की जी NRC वगैरेच्या अनुषंगानं आंदोलनामध्ये रस्त्यावर आली होती, ती आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की बा या आंदोलनाच्या बरोबर, या एजिटेशनच्या बरोबर देशात सद्यस्थितीत होत असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलनासाठी विविध सेक्टरमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बहुजन संघटनांच्या बॅनरखाली, मग ते कोणत्याही संघटनेचा असो, कोणत्याही गटाचा असो, तटाचा असो, तो आपला भाग नाही, परंतु रस्त्यावर यावं. परंतु त्याकडे कोणानेच पाहिजे तेवढा लक्ष दिलेलं आपल्याला दिसत नाही. नंतर आपण पाहतो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लेबर ऑर्गनायझेशन आहेत, श्रमिक संघटना आहेत. आज आपण पाहतो श्रमिक कायद्याचं काय झालं आपल्याला माहीत आहे, त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. भारतात ज्या श्रमिक संघटना आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन जे आहे त्यांची मान्यता आहे. त्यामध्ये आपण जर विचार केला तर DPF जर ही संघटना सोडली तर बाकी उर्वरित ज्या संघटना आहेत, AICCTU, AITUC, INTUC, HMC, BMC, BMS, CITU, AIUTUC अशा अनेक संघटना आहेत. या संघटनांचा जर आपण विचार केला किंवा यांची माहिती घेतली तर आपल्याला असं दिसेल की ह्या सर्व संघटना काँग्रेस किंवा BJP यांच्याशी संबंधित किंवा मग कम्युनिस्ट पार्टी यांच्याशी संबंधित आपल्याला संघटना दिसतात. एकमेव संघटना लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन जे आहे, जे DMK चालवतं, त्या संघटनेला सोडलं ती थोडंसं आपल्याला एजिटेशन करताना आपल्याला दिसतं. तर आपल्याला असं दिसतं की या देशात होणाऱ्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये आपल्याला अपेक्षेप्रमाणे कुठेही आंदोलनं किंवा निदर्शनं किंवा काही कॉन्क्रीट अशा स्वरूपाचं वर्क होताना कुठेही दिसत नाही. त्यानंतर मी अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून ठेवलं होतं की जोपर्यंत कम्युनिस्ट हे भारतात आहेत तोपर्यंत भारतामध्ये साम्यवादी क्रांती कधीही सफल होणार नाही. कारण त्याचा प्रत्यय मला आज येतो. नागपूरचे CPIचे जनरल सेक्रेटरी होते AB वर्धन, जे आज हयात नाही, 2012 ते मरण पावलेत. त्यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं की कम्युनिस्टांनी RSSला समजून घेतले नाही. काय म्हटलं? कम्युनिस्टांनी RSSला समजून घेतले नाही. त्यावेळी वर्धन यांना आता RSSशी असलेले वर्णमैत्री यामुळे ते म्हणालेत काय, हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण तुम्हाला कम्युनिस्टांचं देता येईल. ते पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी कम्युनिस्टांना उद्देशून म्हटलं की कम्युनिस्टांना भांडवलवादाशिवाय पर्याय नाही. कम्युनिस्टांना भांडवलवादाशिवाय पर्याय नाही. यातून आपल्याला जर निष्कर्ष काढायचा असेल तर हाच निष्कर्ष निघतो की आपण एकीकडे जाती निर्मूलनाच्या विरोधात लढायचं आणि दुसरीकडे आर्थिक विषमता निर्माण करणाऱ्या खाजगीकरणाविरुद्ध आणि भांडवलशाहीविरुद्ध संघर्ष करणे ही काळाची गरज आहे. आपण पाहतो नोकरीमधील आरक्षण जो आहे, या आरक्षणाचा जर विचार केला तर 1991 पासून, जेव्हा 1991 म्हणजे PV नरसिंहराव जेव्हा प्रधानमंत्री होते तो कालावधी, तेव्हापासून नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची जी स्थिती आहे ती नोकऱ्यांमध्ये आरक्षण हे कमी व्हायला आपल्याला लागलं दिसून येतो. आज आपण पाहिलं तर त्याची अत्यंत विदारक स्थिती आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे जर सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या तर
आपल्याला आधीच डावललं जायचं, आज त्याची काय स्थिती होईल याचं एक उदाहरण सांगतो. आता 5 राज्यांमध्ये इलेक्शन आहेत. काल मी न्यूज पाहत असताना एका न्यूजमध्ये कटलाईनमध्ये माहिती येत होती आणि एक सेंटेन्स त्याच्यामध्ये आला की आपल्याकडे 4 लाख नोकऱ्या आहेत, म्हणजे 4 लाख जागा भरायच्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे 4 लाख जागा भरायच्या आहेत, परंतु लायबल कॅन्डिडेट उमेदवार नाहीत. म्हणजे अशा प्रकारची मानसिकता असणारे जर सत्तेमध्ये असतील आणि सत्ताधारी असतील तर आपल्याला नोकऱ्या मिळणार का हा एक प्रश्न आहे. त्यानंतर आपण पाहतो आता 1 तारखेला अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्या पहिल्या दिवशी भारताचा इकॉनॉमिक सर्वे प्रस्तुत झाला. त्या इकॉनॉमिक सर्वेकडे आपण जर पाहिलं तर भारतामध्ये असलेली जी धनसंपत्ती आहे, एक 45-50 वर्षापूर्वी, म्हणजे मला नक्की वर्ष नाही आठवत, पण तेव्हा पुलगावच्या प्लॅटफॉर्मवर बाळासाहेब पहिल्यांदा विदर्भात येत होते आणि तेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर हजारो लोक होते दोन्ही बाजूंनी. आणि त्या गर्दीत सगळे त्यांना पाहत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू कसे आहेत. हा प्रसंग अविस्मरणीय होता आणि आजचा प्रसंगसुद्धा तेवढाच अविस्मरणीय आहे. त्यांच्या 50 वर्षाच्या वाटचालीत त्यांनी जे समाजाचं प्रबोधन केलं आहे, प्रबोधन म्हणण्यापेक्षा समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसलेले आहेत ते अप्रतिम तर आहेच, पण त्याशिवाय मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत, तेवढे स्मरणीय आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. मलाही बाळासाहेबांचं भाषण ऐकण्याची उत्कंठा आहे आणि म्हणून मी खूप बोलणार नाही. पण आता इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी म्हणून काही बोलावं लागेल म्हणून मी बोलतो आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक वर्ष आपण लक्षात ठेवायचं, 1942 ते 1946 हे जे वर्ष आहेत हे वर्ष बाबासाहेबांच्या कारकिर्दीचे आहेत आणि ते अगदी अनमोल आहेत. या काळामध्ये इंग्रज राजवटीमध्ये मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जे राष्ट्र उभारणीचं काम केलं तेच खऱ्या अर्थाने काम आहे या देशात. आणि इथे आपल्याला दिसेल की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी समाजवाद समोर केला देशासमोर, पण 1918 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य समाजवादाचा विचार करत होते आणि 1946-47 मध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीजच्या रूपात त्यांनी जो प्रथम सर्वतः समाजासमोर आणला भारतीय समाजासमोर आणि घटनेमध्ये देखील तो समाविष्ट करावा असा आग्रह केला. अर्थात ते झालं नाही, पण आपल्याला असं दिसेल की या 4 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य समाजवादाची पायाभरणी केली आणि आपल्याला असं दिसेल की त्यातून एक नियोजनबद्ध आर्थिक विकासाची संकल्पना समोर आली. स्वातंत्र्यानंतर, संविधान दिल्यानंतर, आणि मग त्यातून निर्माण झाले सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक उपक्रम. म्हणून अनेक वेळेस असं म्हणावं लागतं की राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये आणि नियोजनाच्या कार्यामध्ये फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंचा सहभाग नाही, तर त्याच्यापेक्षा अधिक सहभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांना ते श्रेय देत नाही असं मेघनाथ सहानी देखील म्हटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे त्यावेळेस नेहरूंनी असं म्हटलं होतं की हे जे मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक उद्योगसुद्धा आहेत, तर ते भारताची तीर्थक्षेत्र आहेत असं ते म्हणाले होते. तर खऱ्या अर्थाने आपण हे म्हणू शकतो की हे सगळं श्रेय तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जायला पाहिजे. माझे मित्र प्रभाकर बडोलेंनी जी म्हटलं
की आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, पण खऱ्या अर्थाने ती नियोजनबद्ध अर्थव्यवस्था होती. आणि नियोजन खरं म्हणजे समाजवादातून येतं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तोच समाजवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला देण्याचा खूप प्रयत्न केला. आता अर्थात तो वेगळा मुद्दा आहे की तो पूर्णपणे समाजवाद आलेला नाही, पण या दृष्टीने मी आता जास्त बोलणार नाही. पण या औद्योगिक विकासाच्या क्षेत्रामध्ये जे काही मॉडेल्स बाबासाहेब आंबेडकरांनी देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला म्हणतो आपण सार्वजनिक उद्योग. आणि या सार्वजनिक उद्योगांचं जेव्हा आता खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे परिणाम काय होणार, हा एक चिंतेचा विषय आपल्यासमोर आहे, ज्याची वाच्यता माझे मित्र इंजिनियर राहुल वानखेडे आणि प्रभाकर बडोले यांनी सुद्धा केली, मोठ्या तळमळीने केली. तर इथे आपल्याला असं दिसेल की मी 3-4 मुद्दे मांडूनच थांबेन, जास्त बोलणार नाही. पहिला मुद्दा असा असेल, खाजगीकरणात आरक्षण धोरण संपुष्टात येते, हा मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, खाजगीकरणात सामाजिक भेदभाव आणि अन्याय वाढतो. तिसरा मुद्दा म्हणजे सोशल सिक्युरिटी राहत नाही, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वांना विकासाची समान संधी मिळत नाही. आणि तिसरा मुद्दा आहे की जर खाजगीकरण झालं तर इन्फॉर्मल सेक्टर वाढतं. म्हणजे अशा प्रकारचे उद्योग येतात की त्या उद्योगामध्ये जॉब्स असतात पण एम्प्लॉयमेंट नसतं, रोजगार नसतो. आणि मग त्या नोकऱ्या कशा असतात, अस्थायी स्वरूपाच्या. आणि श्रमशक्ती त्यावेळेस कशी होते, असंघटित होते, अस्थिर जीवन जगत असते. आणि तिला किमान वेतन करण्याची मागणी देखील ती करू शकत नाही, इतकी ती कमजोर होते. आणि मग शेवटचा एक मुद्दा आपण पाहू की यातून सुटण्याचे मार्ग काय आहेत. अर्थात मार्ग तर माझ्याजवळ नाही आहेत, पण कुणाजवळ मार्ग आहे हे पण मी शेवटी तुम्हाला संक्षेपाने सांगण्याचा प्रयत्न करेन. तर जर आपण विचार केला, एक पोस्ट व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना दिसते आणि ते खरं म्हणजे संसदेतलं भाषण आहे. एका आसामच्या खासदाराचं, मला नाव नाही आठवत, तर त्याच्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे की गेल्या 60 वर्षामध्ये किती सार्वजनिक उद्योग निर्माण झालेत आणि ते कोणकोणत्या प्रधानमंत्र्यांच्या काळात झाले. मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. पंडित नेहरूंनी 33 उद्योग निर्माण केले, सार्वजनिक उद्योग. त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रश्नच नाही, कारण ते त्याच ध्येयाने प्रधानमंत्री पदाची कारकीर्द त्यांनी पूर्णतः खर्ची घातली होती की सार्वजनिक उद्योगाची निर्मिती करायची. दुसरे आहेत लाल बहादूर शास्त्री, त्यांना कमी काळ मिळाला पण त्यांनीही 5 सार्वजनिक उद्योग उभारलेत. तिसरे आहेत इंदिरा गांधी, त्यांनी 66 सार्वजनिक उद्योग उभे केले देशामध्ये. आणि इतकंच नाही तर त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरणसुद्धा केलं. इथे बँकेमध्ये माझे मित्र बसलेले आहेत, त्यांना त्याची जाणीव आहे, कल्पना आहे. यानंतर मोरारजी देसाई, जे भांडवलशाहीचे समर्थक होते, त्यांनीसुद्धा या देशामध्ये 9 सार्वजनिक उद्योग उभे केलेत. त्यानंतर राजीव गांधींनी 16 उद्योग निर्माण केलेत. म्हणजे त्यांनी टेक्नॉलॉजी या देशाला दिली, तंत्रज्ञान दिलं असं म्हटलं जातं. आणि त्यांच्यावर तेव्हा आरोप पण व्हायचे की हे भांडवलशाहीचे समर्थक आहेत. पण तरी त्यांनी एकही उद्योग खाजगी केला नाही. त्यांनी 16 सार्वजनिक उद्योग उभे केलेत. व्ही.पी. सिंगांनी 2 उद्योग उभे केलेत. नरसिंह रावांनी 14 उद्योग उभे केलेत. गुजराल आणि देवेगौडा यांनी 3 उद्योग उभे केलेत. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा 17 सार्वजनिक उद्योग उभे केलेत. आणि मनमोहन सिंगांनी, जे भांडवलशाहीचे समर्थक आहेच, मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यात काही वाद नाही, त्यांची विचार करण्याची दिशा वेगळी आहे, मान्य आहे, पण तरीसुद्धा त्यांनी 23 सार्वजनिक उद्योग उभे केलेत आणि 3 सार्वजनिक उद्योग खाजगी केलेत. आणि आत्ताचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी एकही सार्वजनिक उद्योग 7 वर्षामध्ये उभा केला नाही आणि 23 सार्वजनिक उद्योग प्रायव्हेटाईज केले. आता हे चित्र आपल्यासमोर आहे. आणि यातून आपण असं म्हणू शकतो, म्हणजे निष्कर्ष आपण नंतर काढू, विश्लेषण आपण यांचं नंतर करू, पण
आजची स्थिती काय आहे? माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ट्रेड युनियन जवळपास संपल्या आहेत. मी थोडंसं बोल्ड स्टेटमेंट करतो, पण ते खरं आहे असं वाटतं. निदान कमजोर तरी झाल्या आहेत, त्या कमजोर केल्या आहेत. दुसरं एक वाक्य आहे, ते म्हणजे विरोधी पक्ष पूर्णपणे खिळखिळे केले आहेत मागील 7 वर्षात. अशी स्थिती असली तर निरंकुश सत्ता येईलच, आणि निरंकुश सत्ता जर आली तर गरिबांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या मनासारखं होणार नाही. मी विधिलिखित हा शब्द वापरत नाही, पण आशय तसाच आहे. आणि मग यातून आपल्याला काय दिसतं? या इतक्या वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट्स वाढल्यात, म्हणजे या 7 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट्स वाढल्यात, मात्र प्रायव्हेट कन्झम्पशन जे आहे, म्हणजे उपभोग जो आहे सर्वसामान्यांचा, तो फार कमी झाला. आणि त्यासाठी सरकारने काहीतरी करावं, अशा प्रकारचा आपला एक्सपेंडिचर वाढवावा, अशा प्रकारची मागणी होते आहे. आणि सरकारचं ते कामच आहे, सरकारने ते केलंच पाहिजे. सरकारने लोकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ दिला म्हणून सरकार काही उपकार करते अशातला भाग नाही. सरकारने तर सर्वांना किमान वेतन दिलं पाहिजे. ते देऊ शकत नाही म्हणून 2 रुपये किलो तांदूळ गहू अशातला प्रकार आहे. तर यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात ठेवण्यासारखी आहे की देशामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये जेवढे काही खाजगी उद्योग निर्माण झालेत, त्या खाजगी उद्योगांच्या क्षेत्रामध्ये आरक्षण हे परिघाबाहेर राहिलं. आरक्षणाचा कधीही विचार झालेला नाही. होऊ शकत नाही असं नाही, तो झाला पाहिजे, पण तो आतापर्यंत झाला नाही, हे वास्तव आहे, ही वस्तुस्थिती आहे. इतर विकसित देशांचं काय आहे? तर इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या स्वरूपामध्ये आरक्षणही आहे, सवलतीही आहे आणि अनुदानही आहे. पण तिथे गरीब लोक आहेत, तिथे कुठल्याच प्रकारची जातीय उतरण नाही. इतर देशांमध्ये आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे आहे की इथे जातीय उतरण आहे, ती आजही आहे, ती अजून संपलेली नाही. आणि मला असं वाटतं पुढचे 500 वर्ष ती संपते की नाही, हाही माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि त्यामुळे आपण असं पाहतो की आजपर्यंत या देशामध्ये जात आहे, भेदभाव आहे, नुकसान आहे, त्यामुळे हजारो वर्षाचं झालेलं नुकसान आहे, असमान संधी आहेत विकासाच्या, आणि या अर्थकारणातही आहे आणि समाजकारणातही आहे. आणि मग जोपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत नुकसान भरपाईच्या रूपात, भरपाईच्या स्वरूपात आरक्षण हे राहणारच आहे आणि ते राहिलंच पाहिजे. आणि ते ठेवण्याची मागणी आपली असली पाहिजे. एक तुम्हाला उदाहरण मी देऊ इच्छितो. आत्ता हे 3-4 महिन्यात घडलेलं उदाहरण आहे अमेरिकेमधले. अमेरिकेमध्ये आजही एक कॉमन इश्यू असा आहे की ज्या मल्टीनॅशनल्स कंपनी आहेत त्यांचे जे CEO असतात, ते CEO जर व्हाईट असले, अमेरिकन असले, तर इंडियन जे लोक आहेत त्या इंडियन लोकांचं जे रिक्रुटमेंट आहे ते रिक्रुटमेंट कमी प्रयत्नात होतं, लवकर होतं. आणि जर तो CEO जर इंडियन असेल तर मग इंडियन माणसांचं रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये भेदाभेद होतो. हे चित्र आहे आजही. फक्त कम्प्युटर सेक्टर त्याला अपवाद आहे, कारण कम्प्युटर सेक्टरमध्ये तिथला जो मॅनफोर्स आहे तो कमी आहे. पण इतर जे क्षेत्र आहे, इकॉनॉमॅट्रिक्सपासून सगळे जे क्षेत्र आहे, पब्लिक रिलेशन आहे, तर या क्षेत्रामध्ये ते डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या क्षेत्रामध्ये इंडियन CEO जास्त आहेत. तर हे चित्र आपल्याला दिसतं. हे एक उदाहरण आपल्यासमोर आहे. मग आपल्या देशात काय होत असेल? आपल्या देशामध्ये शेती, कारखाने, उद्योग, व्यापार आणि यावर अवलंबून असलेले इतर व्यवसाय आणि सगळ्या सेवा, हे सगळे आजही खाजगी क्षेत्रात आहे. आणि तेथील भेदभाव आणि असमान संधी उघड आहे. मी तुम्हाला जास्त उदाहरण नाही देत, फक्त 2 उदाहरण देतो, फारही तेही छोटे छोटे. की बॉलिवूडमधली स्थिती अशी आहे की बॉलिवूडमध्ये काही कलाकारांना, सर्वच कलाकारांना नाही, काही कलाकारांना आपली जात, जीवनशैली, विचारधारा आणि धर्म उघड करून काम करता येत नाही.
हे प्रख्यात संगीतकार राम लक्ष्मणचं वक्तव्य आहे, माझं नाही. राम लक्ष्मण कुठले आहे तुम्हाला माहिती आहे. हे भयानक वास्तव आजही तिथे आहे. म्हणजे हे उदाहरण बलराज साहनीपासून, बलराज साहनी देखील म्हणजे कम्युनिस्ट म्हणून त्यांनी स्वतःला इंट्रोड्यूस केलं, पण त्यांनी मी खालच्या जातीतील आहे असं कधी इंट्रोड्यूस केलं नाही. ते जर केलं असतं तर त्यांना दर्जेदार पिक्चर मिळाले नसते असं मला वाटतं. आज किती खरं आहे किती खोटं आहे माहिती नाही, पण ते आहे. दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतो की सीमांत शेतकऱ्याला, जो शेतकरी आहे आणि जो अनुसूचित जातीचा आणि अनुसूचित जमातीचा असेल, तर त्याला भांडवल पुरवठा करताना मी थोडं कदाचित कुणाला आक्षेप असेल याबद्दल, पण बँक तेवढी मदत करत नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून आजच्या समोर त्याचा प्रश्न काय आहे, आजच्या समोर कॉर्पोरेट शेतीसमोर तो उभा राहू शकत नाही आणि तो मोठ्या संख्येने शेती विकायला तयार झाला आहे, कारण तो आपली शेती करू शकत नाही, हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण हे जे सरकारी उद्योग म्हणतो, त्या सरकारी उद्योगांची काही वैशिष्ट्ये होती, ती आपण समजून घेणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे जे उद्योग आहेत हे उद्योग रोजगाराभिमुख आहे. म्हणजे तुम्हाला एक दिसेल की एक 10 वर्षापूर्वीचं देखील वर्तमानपत्र जर तुम्ही उघडून पाहिलं आणि त्याच्यामध्ये जर एखादा सार्वजनिक उद्योग निर्माण करू अशा प्रकारचं आश्वासन जर प्रधानमंत्री देत असतील किंवा मुख्यमंत्री देत असतील, तर त्याच्यामध्ये दोनच गोष्टी होत्या. एक म्हणजे हा इतक्या रुपयाचा उद्योग आहे, इतक्या कोटी रुपयाचा उद्योग आहे, आणि दुसरं वाक्य होतं की हा उद्योग या परिसरातील इतक्या लोकांना रोजगार देणार आहे, 50,000 लोकांना, 10,000 लोकांना, 12,000 लोकांना, अशा प्रकारचं चित्र होतं. आणि त्यामुळे हे जे सार्वजनिक उद्योग आहे याचं वैशिष्ट्य हे होतं की ते रोजगाराभिमुख होते. दुसरी गोष्ट काय आहे, याचं वैशिष्ट्य सांगताना आणखी एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेल की हे उद्योग जे निर्माण केले गेले, हे उद्योग नफ्यासाठी निर्माण केले गेले नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे उद्योग या देशातील लोकांना रोजगार देण्यासाठी निर्माण केले गेलेत. तरीसुद्धा बहुतांश उद्योग हे नफ्यात चाललेले आहेत. फार कमी उद्योग आहेत, त्याचं प्रमाण मी नंतर तुम्हाला सांगेन, हे उद्योग नफ्यात चाललेले आहेत. तिसरं, या उद्योगांनी बऱ्याच प्रमाणामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी केलेली आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कामगारांना चांगला पगार, सामाजिक सुरक्षा व कामगार सुविधा पुरविणारे हे उद्योग आहेत. चौथं, हे उद्योग अधिक उत्पादकता देणारे आहेत. म्हणजे तुम्ही MSCBचं उदाहरण घ्या, ती तर आता कंपनी झाली आहे, पण तेव्हा ती कंपनी नव्हती, त्याच्यामध्ये कितीतरी लोकांना रोजगार मिळाले. रेल्वे घ्या, असे अनेक तुम्हाला याची उदाहरणं देता येतील. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जो आर्थिक विकास झालेला आहे, जी उत्पादन वाढ या देशामध्ये काही प्रमाणात झालेली आहे, आणि आपण असं म्हणतो की आता आपण गरीब राहिलेलो नाही, काही प्रमाणात आपण चांगले आहोत, या सर्व गोष्टींचं श्रेय या सार्वजनिक उद्योगांना जातं. म्हणजे हे उद्योग विकासास देखील कसे आहेत, सहाय्यभूत आहेत. आता 2018-19च्या आकडेवारीनुसार 144 उद्योगांपैकी 42 उद्योग हे एक्सलंट होते, 38 उद्योग हे व्हेरी गुड होते, 30 उद्योग हे गुड होते. म्हणजे शेवटचं मी तुम्हाला प्रमाण सांगतो, 76.33% उद्योग जे आहे ते चांगल्या स्थितीत आहेत. आजही त्यांना खिळखिळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आणि ते कुणातर्फे सुरू आहेत याची जाणीव तुम्हाला आहे. म्हणजे मी तुम्हाला हे म्हणेल की आज सरकारवर आपण ब्लेम करणं चांगलं समजलं जात नाही, पण आवाज उठवणं मात्र महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टीने आपल्याला असं दिसेल की गेल्या 15-20 वर्षापासून, म्हणजे 1991 पासूनच हे उद्योग कसे कमजोर करता येतील याविषयीची मानसिकता मला असं म्हणावं लागेल की सरकारची देखील झालेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि या उद्योगांमध्ये म्हणजे तेव्हापासून मी यासाठी हे म्हणतो की तेव्हापासून 1,95,500 ट्रेनीजला VRS घेण्यासाठी भाग पाडला गेलेला आहे.
सार्वजनिक उद्योगांमधल्या. आणि 2008पर्यंत हे उद्योग नफाच देणारे उद्योग होते, सर्व उद्योग. 1997-98ला 19,60,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार या उद्योगांनी दिला. आणि 2006-07ची आकडेवारी मात्र 16,14,000 आहे. म्हणजे 3 लाख नोकऱ्या या उद्योगांमधल्या कमी झाल्यात. केव्हा? 2006-07मध्ये हे दिसलं. आणि 2006-07 पासून तर आतापर्यंत काय स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. म्हणजे हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आता डिसेंडिंग ऑर्डरमध्येच तुम्हाला दिसते. याचे आर्थिक परिणाम आहेत. या सार्वजनिक उद्योगांचं जेव्हा आपण खाजगीकरण करतो तेव्हा त्याचे आर्थिक परिणाम आणि आयोजकांनी दुष्परिणामही म्हटलं तर तेही बरोबर आहे. आपण जेव्हा परिणामांचा विचार करू तर तेव्हा आपल्याला असं दिसेल की या उद्योगांचं जर खाजगीकरण झालं तर उद्या हे उद्योग इन्फॉर्मल सेक्टरमध्ये सम्मिलित होतील. आता इन्फॉर्मल सेक्टर तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये काय आहे? नोकरी आहे, मात्र तिची शाश्वती नाही, हमी नाही तिची. असंघटित क्षेत्रात काही कामगार अगदी कमी कालावधीच्या करारावर किंवा करार न करताही कामावर ठेवले जातात. याचा अर्थ काय? त्यांना जर म्हटलं की उद्या तुम्ही कामावर यायचं नाही, तुमचा हिशोब घ्या आणि जा, तर त्यांना जावं लागतं. म्हणून या ज्या कंपनीज आहेत या कंपनीज हजारो लोकांचं रिट्रेंचमेंट एका रात्रीतून करू शकते. कारण काय? कारण त्यासंबंधीचे करारच त्यांच्या अंतर्गत होत नाही. म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरमध्ये कुठल्याही प्रकारचा करार नाही. तर हा एक दृष्टिकोन आहे. यामध्ये आपल्याला असं दिसेल की या इन्फॉर्मल सेक्टरमध्ये नोकरीची हमी नसते, तर सामाजिक सुरक्षाही नसते. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, आरोग्य विमा नाममात्र दिला जातो किंवा अनेक ठिकाणी दिला पण जात नाही, हे पण आहे. आणि पेन्शनचा तर विचारच करू नका. प्रश्न असा आहे की तुम्हाला रोजगार आहे, ठीक आहे, पण मग जर समजा वार्धक्यामध्ये तुम्हाला पेन्शन नसेल तर काय हाल होतात याच्या अवतीभवतीची उदाहरणं आपल्याला रोज सांगत असतात आणि ती आपली विवंचना वाढवणारी असतात. रोजगार सर्वेक्षण 2011-12चं आहे. त्याच्यानुसार एकूण कामगार वर्गांपैकी 25% कामगार म्हणजे 32.5 लाख कामगार जे आहेत हे बिगर शेती कामगार आहेत, शेतीवर आधारलेले नाहीत, बिगर शेती कामगार आहेत. यापैकी त्यांचं प्रमाण 58% आहे. असंघटित कामगारांचा जर विचार केला तर असंघटित आणि नियमितपणे नोकरीवर घेण्यात आलेले नाही अशा कामगारांचे प्रमाण खाजगी क्षेत्रामध्ये 71% आहे. म्हणजे हे मी तुम्हाला टक्के म्हणतो, पण हे जेव्हा म्हणजे ते आकडे येतात आणि निघून जातात त्याची परिणामकारकता तेवढी जाणवत नाही. पण जर त्याचा आपण विचार केला तर साधी गोष्ट नाही. 100 पैकी 71 माणसं अशी आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची हमी नाही. वास्तविकता सरकारी क्षेत्रामध्ये सांगतोय मी, आहे आताची गोष्ट. या सरकारी क्षेत्रामध्ये नोकरीत असलेल्या सर्वांनाच सरकारने सामाजिक सुरक्षा पुरवली पाहिजे. तरीही हे लाभ आजही 14% लोकांना मिळतच नाही कुठल्याही प्रकारचे. आणि सरकारचे सुमारे 25% कर्मचारी हे कमी कालावधीच्या करारावर काम करतात, कराराविना नेमले आहेत. आणि आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये तर मोठ्या प्रमाणात आहेत ते. म्हणजे त्यांनी स्वतःला प्राध्यापक म्हणायचं की नाही म्हणायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा होतो. कारण काय, 1 वर्षांनी तुमचं सेशन संपलं की तुमची नोकरी संपते. तुम्हाला पुन्हा घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तर प्रॉब्लेम होतो. तर या दृष्टीने आपल्याला हेही दिसतं. तर या असंघटित क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीचे प्रमाण किती आहे ते आपण पाहिलं पाहिजे. कारण याचे सगळ्यात जास्त सामाजिक परिणाम अनुसूचित जाती आणि जमातींवर आणि ओबीसींवर होणार आहे. आणि त्यामुळे त्यांचा विचार करणं आवश्यक आहे. या असंघटित क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीचे प्रमाण 61%, अनुसूचित जमातीचे 57% आणि ओबीसींचे देखील 55%. म्हणजे ओबीसींनी देखील झोपा काढण्याची गरज नाही, त्यांनी देखील सावध होण्याची नितांत आवश्यकता आहे. कराराविना कामाला असणाऱ्यांमध्ये दलितांचं प्रमाण 58%, आदिवासींचं प्रमाण 50% आणि ओबीसींचं प्रमाण 55%. या नोकऱ्या बेभरवशाच्या आहेत. आणि म्हणून यामध्ये जे कामगार असतील
ते सार्वजनिक उद्योगांपेक्षा कमी पगार मिळवणारे असतील, त्यांची मिळकत कमी असेल. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सार्वजनिक उद्योगांमध्ये पगार जास्तीत जास्त दिला जात असेल, देण्यात येतो. तर जर समजा हे जर इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आलेत तर अन्न, घर खरेदी, मुलांची शिक्षणं, आजारपण, आरोग्य या सगळ्याच गोष्टींवर खर्च करणे अत्यंत जिकिरीचे काम होईल. आणि मग काय होईल? त्यांचीसुद्धा गरिबी वाढेल. म्हणजे त्यांच्यापेक्षा गरीब असणाऱ्या माणसांची गरिबी वाढेल हे तर ठीक आहे, पण आज जे पगारदार आहेत त्यांची देखील गरिबी मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि या बेभरवशी नोकरीत कोणत्याही सामाजिक सुरक्षेविना काम करणाऱ्या 58% कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारींची टांगती तलवार राहील. कधी बेरोजगार होऊ? म्हणजे आता मीडिया सेक्टरमध्ये काम करणारे आमचे मित्र आहेत ज्यांना ही सामाजिक सुरक्षा नाही, ते बाहेर तर म्हणजे चांगले पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे, पण त्यांना रोज चिंता राहत असेल की आपलं कसं होणार, आपल्याला उद्या पेन्शन नाही मिळणार तर कसं करायचं, हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर राहतील. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2012मध्ये बेरोजगारीचं प्रमाण 4% होतं. आता आपल्याला असं वाटू शकतं की 4% म्हणजे फार कमी आहे, पण तसं नाही आहे. ती देखील अस्वस्थता निर्माण करणारं आहे. मात्र नोकरीच्या शोधात असलेल्या 15 ते 29 वयाच्या तरुणांमध्ये हे प्रमाण 7% आहे, 7% आहे. दलित आदिवासींचा विचार केला तर दलित आदिवासी ते प्रमाण सर्वाधिक आहे, म्हणजे 7% साधारणपणे. ओबीसीमध्ये 3.6%, उच्च जातींमध्ये 2.6%. दलित आदिवासीतील 15 ते 29 या वयोगटातील तरुणांचा विचार केला तर त्यांच्या बेरोजगारीचं प्रमाण 10% आहे आणि ओबीसीचं प्रमाण 7% आहे. शहरी भागातील दलितांचा विचार केला तर शहरी भागातील दलितांमध्ये हे प्रमाण 13% आहे. आदिवासींमध्ये सुद्धा 11% आहे आणि ओबीसीमध्ये 6% आहे. धार्मिक प्रवर्गानुसार जर विचार केला तर बेरोजगारीचं प्रमाण साधारणतः बौद्धांमध्ये 8% आहे, 8%. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये 3.5% आहे आणि अन्य अल्पसंख्याकांमध्ये 1.7% आहे. 15 ते 29 या वयोगटातील बेरोजगारीचा विचार केला तर बौद्धांमध्ये हे प्रमाण 14% आहे. मुस्लिम आणि हिंदूंमध्ये 6.4% आहे. आणि या वयोगटात शहरी बौद्ध तरुणांचा विचार केला तर मित्रांनो हे प्रमाण 18% आहे. मुस्लिमांमध्ये 8% आहे आणि हिंदूंमध्ये 6.8% आहे. आणि एक शेवटचा निष्कर्ष मी तुम्हाला सांगतो की जर सरकारी उद्योगांचं खाजगीकरण होत असेल आणि जसजसं खाजगीकरण होत जाईल तसतसं बेरोजगारीचं प्रमाण भयानक स्वरूपात वाढत जाईल. 2011-12 आणि 2015-16 या 2 वर्षाचा लेबर ब्युरोचा रिपोर्ट आहे. त्याच्या आकडेवारीनुसार मागील 10 वर्षातील रोजगार कमी झाला आहे. स्थिती याहीपेक्षा वाईट होईल. या काळात राज्याचे उत्पन्न 5.4% वाढले महाराष्ट्राचा विचार केला तर. मात्र ही उत्पादन वाढ लोकांच्या रोजगारीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करू शकली नाही. हे भयानक वास्तव आहे. आणि म्हणून ही जी काही वाढ होईल मग महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यांमध्ये ते चित्र आहे, तर देशाचं चित्र कसं असणार? आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की उत्पन्न वाढलं. कोरोनाच्या काळात देखील उत्पन्न वाढलं, पण कुणाचं वाढलं? उद्योजकांचं वाढलं, श्रीमंतांचं वाढलं. आणि किती वाढलं? 2 ते 3 पटीने वाढलं. आणि सामान्यांचं उत्पन्न 38% कमी झालं. हे चित्र आहे. तर यामुळे आपल्याला असं दिसेल की हे जे खाजगीकरण आहे हे खाजगीकरण मुळामध्ये गरिबी वाढवणारं असेल, बेरोजगारी वाढवणारं असेल. यामध्ये एक मुद्दा माझ्यासमोर येतो की सार्वजनिक उद्योगांच्या खाजगीकरणामुळे आरक्षण नसल्याने आर्थिक भेदभाव मोठ्या प्रमाणात वाढणार. हा भेदभाव अमेरिका आणि युरोपमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तिथे देखील आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे.
आणि भारतासारखा देश आहे, या देशातील खाजगी क्षेत्रातही तो मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणजे ते उदाहरण जे बडोले सरांनी दिलं ते बरोबर आहे. विषमता या प्रमाणात वाढत आहे. जसजसे सार्वजनिक उद्योगातील उपक्रमांचे खाजगीकरण वाढत जाईल तसतसा आर्थिक भेदभावही वाढेल. त्याचे सार्वजनिक बळी दलित, आदिवासी, ओबीसी असतील आणि मुस्लिम तर आहेतच. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. पुण्यातल्या ज्या अत्याधुनिक फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीजमध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण आणि मराठा यांचं प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व आहे. नागपुरातल्या मेट्रोचं उदाहरण मला द्यायला पाहिजे. लोक म्हणतील की तुम्हाला दूरचं दिसतं, जवळचं दिसत नाही. तर ते देखील सांगू इच्छितो की मेट्रोमध्ये उच्चवर्णीयांचे अधिक प्रतिनिधित्व आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व आहे, हेही सांगायला हरकत नाही. त्याचा एक सर्वे करायला पाहिजे बडोले सर. आपण नागपूरकर आहोत, आपली जबाबदारी आहे. पण आपल्याला तो डेटा मिळणार नाही, ही पण तेवढीच गोष्ट खरी आहे. आणि प्रायव्हेट आहे शेवटी, तर त्याच्यामध्ये तो डेटा देखील सरकारच तर डेटा लपवतं, तर प्रश्न तर मग खाजगी लोकांचा आहे. निरीक्षणांचा जेव्हा आपण विचार करतो तर खाजगी क्षेत्रामध्ये सर्वच मालक भेदभाव करत असतील, जर सर्वच मालक खाजगीकरणामध्ये भेदभाव करत असतील तर लेबर मार्केटमध्ये देखील भेदभाव पूर्णपणे स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये देखील राहील. तुम्हाला बाहेर स्पर्धा खूप दिसेल, पण आतमध्ये लेबर मार्केटमध्ये प्रचंड भेदभाव राहील आणि तो मोठ्या प्रमाणात भेदभाव आहे आणि भारत त्याचं मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करत आहे असे आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्स आहेत. खाजगीकरणाचा आणखी एक मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की खाजगीकरण म्हणजे आरक्षणाचा अंत आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. 2015च्या वर्षानुसार महाराष्ट्राच्या सरकारी सेवेत 5,71,820 कर्मचारी होते आणि त्यापैकी दलित 18% होते, आदिवासी 9%, ओबीसी 25%. दुसरी एक पुन्हा आकडेवारी सांगतो. राष्ट्रीय नमुना पाहणी 2011-12मध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये दलितांचं प्रमाण 20% होतं. आता प्रत्येकाला हे वाटेल की ही आकडेवारी खोटी आहे आणि मलाही ते वाटली की ती आकडेवारी खोटी आहे. पण जेव्हा पाहिलं तर तेव्हा असं दिसलं की जिथे कठीण काम आहे तिथे दलितांशिवाय कोणीच काम करत नाही. जसं आमचा पुलगावचा ॲम्युनेशन डेपो आहे. 3,500 पैकी त्यावेळेस 3,500 पैकी 3,000 कामगार फक्त दलित होते. सफाई कामगार आहे, 100% आरक्षण आहे. दुसरं करूच शकत नाही, मॅन्युअलमध्ये जाऊन काम करू शकत नाही दुसरा माणूस. आणि खरं म्हणजे काय, लोक म्हणतात ती तुमची स्पेशालिटी आहे, पण खरं म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल की वर्णव्यवस्था तीच आहे. तर म्हणून ते आरक्षण जास्त दिसलं. या प्रवर्गातील गरिबांनाही नोकऱ्यांमुळे अप्रत्यक्षपणे मदत झालेली आहे. म्हणजे सरकारी नोकऱ्या आल्या तर सरकारी नोकऱ्या आल्या अशा प्रकारचा ब्लेम आपल्यावर केला जातो की तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळाल्या म्हणून तुम्ही श्रीमंत झाले आणि तुम्ही गरिबांकडे लक्ष देत नाही. खोटं हायपोथेसिस आहे, पूर्णपणे खोटं आहे, निखालच खोटं. आपण आपल्या गरीब नातलगांना वेळोवेळी मदत केली आहे. आपणही जे आता मोठे आहोत, म्हणजे आमच्या वयोगटाचे जे लोक आहेत ते कुणातरी काका मामांकडे राहूनच शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी आणि ते सरकारी नोकर होते. म्हणजे हा फायदा गरिबांना देखील झालेला आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की त्यावेळेस काही क्रायटेरिया होता का? 10वा वर्ग पास झाला की क्लर्क म्हणून लागायचं कोणी, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते गरीबच होते आणि गरीब देखील त्यावेळेस शिक्षण घेऊ शकले. त्यासाठी 2 कारणं. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे खरं म्हणजे येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढ्यांवर इतके मोठे उपकार आहे की त्यासाठी एक स्वतंत्र व्याख्यानाची गरज आहे. इतके मोठे उपकार आहे त्यांचे. ती एक प्रेरणा. सगळे विदर्भातले लोक जात होते तिकडे मराठवाड्याकडे, नागसेन वनला, मिलिंद महाविद्यालयामध्ये, आणि तेच आज मोठमोठ्या पदांवर आहे आणि ते आपल्या नातलगांना मदत देखील करत आहे. ही फॅक्ट आहे. तर या दृष्टीने आपण असं पाहतो की आरक्षणाचा फायदा दलित आदिवासींच्या आर्थिकदृष्ट्या पुढारलेला झाला. ही गोष्ट चुकीची आहे, अपप्रचार आहे. आणि 1991 पासूनच हळूहळू सार्वजनिक उद्योगाचे, नंतर काही प्रशासनिक सेवांचे, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांचेही खाजगीकरण होऊ लागले. आणि परिणाम असा झाला
की नोकऱ्यांपैकी सरकारी नोकऱ्यांचा वाटा कमी झाला. 2004 आणि 5मध्ये 26% नोकऱ्या सरकारी होत्या आणि 2011-12मध्ये त्या 22%वर आल्या आणि आता 2021-22 आहे त्या नोकऱ्या आणखी 5-6% कमी झाल्याच असणार. आणि 23 जेव्हा सार्वजनिक उद्योग बंद केले तर त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या सगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांवर झालेला आहे. आणि म्हणून या दृष्टीने आपण असं पाहतो की हे सगळं म्हणजे ह्या नोकऱ्या कमी झाल्यात आणि ह्या नोकऱ्या आता आकडेवारी मी आता थांबवतो. आता एवढंच मला म्हणावं लागेल की हळूहळू बाजारच आरक्षणाविरुद्ध उभा झाला आहे. संपूर्ण बाजार म्हणजे ज्याला आपण मार्केट इकॉनॉमी म्हणतो ती, ज्याला कॅपिटलिझम म्हणतो, तो पूर्णतः आरक्षणाविरुद्ध आता उभा झाला आहे आपल्या देशामध्ये. कधीतरी आरक्षण संपणारच आहे असा युक्तिवाद केला जातो. मात्र जात राहील, भेदभाव राहील, नुकसानही राहील आणि नुकसान भरपाईची गरजही राहील. तर तेव्हा आरक्षण राहीलच आणि ते ठेवायला पाहिजे. आणि संधीची समानता म्हणूनही आरक्षण आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आणखी एक स्टेटमेंट करतो की आरक्षण ही भीक नाही, तो अधिकार आहे आणि ही भूमिका खाजगी क्षेत्रासाठीही आपण कधीतरी घेण्याची गरज आहे. आणि वर्णव्यवस्था नवीन स्वरूपात आलेली आहे. त्या नवीन वर्णव्यवस्थेचा सामना कसा करायचा हा आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न कसा सोडवायचा यासाठीच आज बाळासाहेब इथे आपल्यासमोर आहेत. मला असं वाटतं की मार्ग त्यांच्याजवळच आहे. त्यांनी जर स्टेप्स घेतल्या तर आपण सगळे लोक त्यांच्यासमोर राहू. याचं कारण असं कारण म्हणजे जर तसं पाहिलं तर सामान्य माणूस हा शक्तिशाली तेव्हाच होतो जेव्हा तो लीडरशिप मान्य करतो मोठ्या माणसाची. आणि म्हणून या दृष्टीने उपाय कोणते आहेत तर फक्त 4च उपाय सांगेल आणि मी थांबेल की हे उद्योग विकण्यास विरोध करण्यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. खाजगी क्षेत्रामध्ये देखील आरक्षण असावं ही भूमिका घ्यावी लागेल. वाढत असलेल्या खाजगी क्षेत्रातही आरक्षणाची सामाजिक आणि राजकीय मागणी करावी लागेल. तिसरा आहे समान रोजगाराच्या संधीचा कायदा करावा लागेल. आणि चौथं भुर्दंड म्हणजे त्यांच्यासाठी भुर्दंड 2000 वर्षा जे तुम्ही आम्हाला छळलं, आमचं नुकसान केलं त्यासाठी तुम्हाला भुर्दंड भोगावाच लागेल. आणि दुसरं म्हणजे त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. आणि ही भूमिका कशी घ्यायची हा आपल्यासमोर प्रश्न आहे. त्याची सोडवणूक करणारे वक्ते ज्यांची उत्कंठापूर्वक आपण वाट पाहत आहोत ते येतील. मी इथेच थांबतो. मला संधी मिळाली, आयोजकांनी दिली, त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम.